पूर्ण ऑपरेशनची माहिती त्यांना नसते. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. कोणालाही डिजिटल अरेस्टच्या संदर्भात कॉल किंवा माहिती आली तर समोरचा माणूस फ्रॉड आहे म्हणून समजा आणि थेट त्या क्षणी 1930 या नंबरवर कॉल करा. हा आपला सायबरचा नंबर आहे. प्रचंड मोठी आपल्याकडे व्यवस्था त्याची उभी आहे. आणि गोल्डन आवरमध्ये समजा तुम्ही घाबरून पैसे दिले असले आणि लगेच जर 1930 वर सांगितलं तर गोल्डन आवरमध्ये आज आपल्याकडे ही व्यवस्था आहे की आपल्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका आहेत, NBFCs आहेत, सगळे आहेत. त्यामुळे आपण तात्काळ हे जे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे शिफ्ट होतात ते देखील या ठिकाणी थांबवू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात अबूभाईंनी सांगितलं अवेअरनेस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करत आहे, राज्य सरकार करत आहे. आपण टीव्हीवर जर ॲड बघितल्या तर याच्या ॲड मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासोबत रिंगटोनवर देखील डिजिटल अरेस्टच्या संदर्भातल्या ॲड्स आपल्याला पाहायला मिळतात. तरीही रोज प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी याच्यामध्ये फसतं आहे. आणि म्हणून या सभागृहाचा जो काही रीच आहे त्याचा फायदा घेऊन मी सगळ्यांना विनंती करतो, डिजिटल अरेस्ट हा केवळ खोटेपणा आहे, निव्वळ खोटेपणा आहे. कोणालाही डिजिटल अरेस्टची माहिती फोन कॉल व्हिडिओ कॉल काही आला तर थेट 1930 वर तक्रार करावी. बोला आशुतोष काळेजी. साहेब डिटेलमध्ये माहिती देणार नाही, माझे फक्त स्पेसिफिक 4 प्रश्न आहे. कोपरगावच्या संदर्भातला पण विषय त्याच्यामध्ये आहे साहेब. तर त्याच्यामध्ये जो काही गुन्हा दाखल करण्यात आला 66/3 लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.